नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या केतरी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. काठ्या शब्दाचे एकवचन कोणते आहे? बघा, काही वेळेस काय होत असते की इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन काय होत असते, हे कधीही एकारांत होत असते. आता बघा, काठी, काठ्या, काटा, काटाच येतो, त्याच्यानंतर काठ, काठच येतो आणि काडी, काड्या येते. म्हणजेच काठ्या शब्दाचे एकवचन काय येईल? काठी हा शब्द येईल. कारण की इकारांत स्त्रीलिंगी नामाचे वचन अनेकवचन काय होत असते? याकारांत होत असते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. पुढे लिंग वचनानुसार जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. बघा, सुसर, सुसरा हे काय आहे? अशक्य आहे, कारण की ते नसते. शिक्षक, शिक्षिका हे बरोबर आहे. वानर, वानरी हे पण बरोबर आहे. भाऊ, वहिनी हे पण बरोबर आहे. परंतु काही शब्द स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असून सुद्धा काय होतात की ते स्त्रीलिंगीच मानले जातात. बघा, जसे उदाहरणार्थ जळू, जळवा म्हणतो आपण. पिसू, पिसवा म्हणतो. मैना, मैनाच होते. त्याच्यानंतर सुसर, सुसरच होते आणि घुस, घुसच होते. म्हणजेच यानुसार चुकीचा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 सुसर, सुसरा असं होऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 3. मोर आणि रेडा या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप सांगा. बघा, मोर आणि रेडा या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप सांगा. तर मोर बरोबर काय असते? लांडोर असते आणि रेडा बरोबर काय असते? म्हैस असते. पर्याय क्रमांक 2. बघा, तसंच बैल बरोबर काय असते? गाय. मोर बरोबर लांडोर, रेडा बरोबर म्हैस आणि चिमणा बरोबर चिमणी. तर मोर आणि रेडा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूपे काय आहेत? लांडोर आणि म्हैस. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4. भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले. बघा, भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले या वाक्यातील कर्ता ओळखा. बघा, जेव्हा क्रियापदातील धातूला नारा, नारी आणि नारी हे प्रत्यय जोडून कोण व काय ने प्रश्न विचारल्यावर मिळणारे उत्तर हे काय असते? कर्ता असते. बघा, बकासुराला ठार मारणारा कोण? भीमा. कोण आहे? भीमा आहे. म्हणजेच उदाहरणार्थ नारा याने आपण प्रश्न विचारलेला आहे आणि कोणने कायने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बकासुराला ठार मारणारा कोण? कोणने प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर काय येतं? भीमा. म्हणजेच इथं कर्ता कोण आहे? भीमा आहे. भीम. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा, क्रियापदाचे मुख्य प्रकार काय आहेत? सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. त्याच्यानंतर द्विकर्मक क्रियापद कशाला म्हणतो? की जेव्हा 2 कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर क्रिया घडत असेल तर अशा क्रियापदास काय म्हणतात? द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. तर क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? द्विकर्मक. कारण की गुरुजीची विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवण्याची क्रिया म्हणजे 2 वेळेत घडलेली आहे. या वाक्यामध्ये काय आहे? कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर क्रिया घडायली. त्याच्यामुळंच या वाक्यात 2 कर्म आहेत. म्हणून हा प्रयोग कोणता आहे? द्विकर्मक प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 4 द्विकर्मक प्रयोग. प्रश्न क्रमांक 6. पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय शोधा. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करणे आलेली होती. बघा, हे वाक्य तुम्हाला अर्थानुसार बरोबर दिसायले का? नाहीये. कारण की इथं काय आलं असतं? सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करण्यात आलेली होती. म्हणजेच इथं योग्य शब्द काय आहे? करण्यात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर परिमळ म्हणजे काय? तर सुगंध घेणे. परिमळ म्हणजे सुगंध, वास. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 सुगंध. प्रश्न क्रमांक 8. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती. वरील वाक्याचे केवल वाक्य करा. बघा, केवल वाक्य कशाला म्हणतात? की ज्या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश आणि एकच विधेय असते, एकच क्रियापद असते, त्याला काय म्हणतात?
केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे सुद्धा म्हणतात. तर बघा, माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले. हे काय होईल या वाक्याचं? योग्य अर्थपूर्ण केवल वाक्य होईल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? बघा, चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा कालावधी. अव्ययभावी बघा, चातुर्मास म्हणजे हे काय आहे की द्विगु समासाचं उदाहरण आहे. 4 महिन्याचा कालावधी. आणि द्विगु समास कशाला म्हणतात? की ज्या समासामध्ये पहिले पद हे काय असते? संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो, त्याला काय म्हणतात? द्विगु समास असे म्हणतात. उदाहरणार्थ चातुर्मास, नवरात्री, पंचवटी, त्रिभुवन हे काय आहेत? द्विगु समासाचे उदाहरण आहेत. तर पर्याय क्रमांक 3 द्विगु समास. प्रश्न क्रमांक 10. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. बघा, निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. तर निरूपण म्हणजेच काय? त्याला आपण विवेचन असं म्हणतो. पर्याय क्रमांक 1 विवेचन. प्रश्न क्रमांक 11. प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा. बघा, प्रतिदिन म्हणजे काय? प्रत्येक दिवशी. तर हे काय आहे? अव्ययभावी समासाचं उदाहरण आहे. तर अव्ययभाव समास कशाला म्हणतात? की जेव्हा समासातील पहिले पद हे बाह्य अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर हा क्रियाविशेषणासारखा केला जातो, तेव्हा त्याला अव्ययभावी समास असे म्हणतात. उदाहरणार्थ प्रतिदिन, प्रत्येक दिवशी हे काय आहे? तर अव्ययभावी समासाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12. मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्याचा काळ ओळखा. बघा, मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्याचा काळ ओळखा. तर या वाक्याचा काळ कोणता आहे? खाल्ला असेल. या संयुक्त क्रियापदावरून काय होते? की खाण्याची क्रिया ही भविष्यकाळामध्ये पूर्ण झाली असं सुचविल्या जाते. म्हणून हे वाक्य काय आहे? पूर्ण भविष्यकाळाचे आहे. पर्याय क्रमांक 4 पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 13. पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ते कोणता आहे? त्याला कनिष्ठ हा विरुद्धार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 वरिष्ठ, कनिष्ठ. प्रश्न क्रमांक 14. ययाती कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, हा प्रश्न पण बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. तर ययाती कादंबरीचे लेखक हे विसा खाडेकर आहेत. पर्याय क्रमांक 1 विसा खाडेकर. प्रश्न क्रमांक 15. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कोणता प्रयोग आहे? हा कर्मणी प्रयोग आहे. कारण की कर्मणी प्रयोगामध्ये कर्म काय असते? प्रथमांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो. तर कर्माच्या तंताप्रमाणे काय होते? क्रियापद चालते. बघा, दिलेल्या वाक्यामध्ये आंबा काय आहे? कर्म आहे आणि खाल्ला हे काय आहे? क्रियापद आहे. म्हणजेच कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं काय बदलायले? रूप बदलायले. म्हणून रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16. प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याला आपण काय म्हणतो? अकुंचन म्हणतो. पर्याय क्रमांक 1 अकुंचन. प्रश्न क्रमांक 17. मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखा. बघा, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते ओळखा. तर लिहित आहे म्हणजेच लिहिण्याची क्रिया काय आहे? वर्तमानात चालू आहे आणि अपूर्ण असल्याचे आपल्याला दर्शवले जाते. म्हणजेच हे वाक्य कोणत्या याचं आहे? तर अपूर्ण वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18. सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? बघा, सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? तर सून त्याला काय म्हणतो आपण? सुना. काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होत असते? इकारांत होत
असते. आणि काही अकारांत नामाचे अनेक वचन काय होते असते? आकारांत होत असते. वेळ जसे की वेळा आपण म्हणतो, तसं सून या शब्दाचे अनेक वचन काय येईल? सुना. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19. मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर भावे प्रयोग आहे. का भावे प्रयोग आहे? की जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा त्याला काय म्हणतात? भावे प्रयोग असे म्हणतात. दिलेल्या वाक्यात बघा, जावे हा काय आहे? क्रियापदाचा भाव आहे आणि त्याला प्राधान्य आहे, म्हणून हा कोणता प्रयोग आहे? तर भावे प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 3 भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 20. पुढील वाक्यातील शब्दाचा अचूक पदक्रम असलेले वाक्य कोणते? बघा, अचूक पदक्रम असलेले वाक्य कोणते? म्हणजेच कोणत्या वाक्यामध्ये क्रम हा अचूक आहे आणि ते वाक्य अर्थपूर्ण आहे? पहिलं काय आहे? का कोण करू शकेल ममतेची बरोबरी आईच्या? हे काय चुकीचं आहे, असं होऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? कोण बरोबरी शकेल आईच्या ममतेची करू का? हे पण चुकीचं आहे, हे पण काय आहे? योग्य नाहीये. त्याच्यानंतर ममतेच्या आईच्या बरोबरी कोण करू शकेल का? हे पण चुकीचं आहे. परंतु आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का? हे वाक्य काय आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजेच वाक्यातील अचूक पदक्रम कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.